वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा पद पंकज पंजरान्ते आथैव मे विशुमानसराजम् प्राणप्रयाणसमये कफवातपित्तैः कण्ठारोधनविदुस्मरणं कुतस्थे राधा गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद
श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुदेवताभ्यो सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयो नमः। अखिल कोट ब्रह्मांड नायक भक्तवंच कल्पतरु भक्त करुणा वरुणालय भगवान बालकृष्ण प्रभू त्यांचे वाङ्मय स्वरूपात श्रीमद भागवत महापुराण यांच्या चरणारविंदी माझे कोटी कोटी वंदन आहेत। त्याचप्रमाणे तुमच्या माझ्या सर्वांच्या हृदयस्थ विराजमान असणारा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा त्यांच्या चरणी सुद्धा माझे कोटी कोटी वंदन आहेत। मुक्त कैवल्य तुझेमध्ये भगवान ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदिशक्ती मुक्ताबाई श्री संत जनाबाई श्री संत बहिणाबाई शांती ब्रह्मनाथ बाबा प्रेममूर्ती नामदेवराय श्री संत गजानन महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या मांदळीला माझा साष्टांग प्रणिपात आहे। त्याचप्रमाणे या धर्ममंडपामध्ये उपस्थित तुम्ही सर्व मातृ पितृ सज्जन भाग्यवंत साधू संत ज्ञानवंत गुणवंत वयोवृद्ध तपोबुद्ध सर्व लहान थोर श्रोत्यांच्या चरणी माझा साष्टांग प्रणिपात आहे। त्याचप्रमाणे भगवान व्यासासह या व्यासपीठाला त्रिवार अभिवादन करून आजचे हे चतुर्थ दिवसीय कथा सत्र या ठिकाणी संपन्न होऊ पाहते। आज आमच्या कथा यज्ञाचा चौथा दिवस आहे। चौथा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। चौथ्या दिवशी नियमाने भगवंताचा जन्म होतो, पण कथा अजून बरीच मागे असल्यामुळे आपण भगवत जन्म उद्या साजरा करणार आहोत। सप्ताहामध्ये चौथा दिवस म्हणजे केंद्र बिंदू हा दिवस आहे। 3 दिवस मागे पडले, 3 दिवस बाकी आहेत, याला हा मध्य असं म्हणतात नाही का। आणि असा हा आजचा दिवस महत्त्वाचा मोलाचा म्हणून आजच्या या चतुर्थ दिनी तुम्हा सर्व उपस्थितांची माऊली गुरुदेव महिला सेवा समिती सहर्ष स्वागत करते। तुमचं आणि माझं परमभाग्य आहे की आम्हाला हा मुक्तीचा सोहळा याच देही याच डोळा भोगता येतो, हे भाग्याचे लक्षण आहे। मी पहिलेही सांगितलं की अनेक जन्माची पुण्याई जेव्हा उदित होते तेव्हा श्रीमद भागवत कथा श्रवणाचं भाग्य माणसाला प्राप्त होतं।
भागवतकारही सुंदर सांगतात की जन्मांतरे भवेत पुण्य तथा भागवतम लभेत, असं भागवतकारांनी म्हटलंय. अनेक जन्माची पुण्याई. कशावरून ओळखायचं? त्याला श्रीमद भागवत कथेचं श्रवण झालं की समजावं याचा आनंद जन्माचं पुण्य उदयाला आलं. म्हणून तुम्ही आणि मी भाग्यवान आहोत की आम्हाला भागवत कथा श्रवणाचं भाग्य दरवर्षी लाभतं. पण मी सांगितल्याप्रमाणे की श्रवण वेगळं आहे आणि ऐकणं वेगळं आहे. श्रवण झालं की मनन करावं लागत नाही, मनन आपोआप होतं. आणि मननानंतर निजिध्यासन जे आहे मग ती शृंखलाच आहे. या तीनही गोष्टी जेव्हा जीवनामध्ये घडतात तेव्हा कथा एक मात्र जीवन होऊन जातं. जीवनच कथारूप होऊन जातं. पण त्यासाठी श्रवण घडणं फार महत्वाचं आहे. पण आम्ही संसारिक गोष्टी ऐकता ऐकता आमचे कानही त्याला एवढे त्याच्या प्रती आसोसले आहेत की आम्हाला चांगल्या गोष्टी ऐकवतच नाही. चांगल्या गोष्टी नाहीत असं माणसं म्हणतात, पण चांगल्या गोष्टी आमच्या अवतीभोवती आहेत पण आम्हाला ऐकायला वेळ. माणसं म्हणतात कोण ऐकेल तुमची भाकड कथा. काही माणसं त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात की पुराणातली वांगी पुराणात. या पौराणिक ज्या कथा आहेत त्या नुसत्या मनोरंजनासाठी आहेत असा काहींचा मनोदय आहे. पण आमचं धर्मशास्त्र सांगतं की पौराणिक कथा म्हणजे आमचा पुराणकालीन इतिहास आहे. श्रीमद भागवत म्हणजे नुसती इतिहास किंवा तुमचं मनोरंजनासाठी निवडलेलं माध्यम. व्यासांना एवढा वेळ कमी होता का? त्यांच्याकडे एवढा वेळ जास्तीचा होता का? त्यांना काही काम नव्हतं म्हणून तुमच्या मनोरंजनासाठी त्यांनी भागवताचं लिखाण करावं? नव्हे, तुमच्या उद्धारासाठी श्रीमद भागवत कथा लिहिल्या गेली. म्हणून तुम्ही आणि मी भाग्यवान आहोत की आमच्या वेळेचा सदुपयोग आमच्या जीवनामध्ये श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने आम्हाला घडतो. काल आपण बघितलं उत्तरा, नाही का? कालची कथा फार सुंदर होती पण वेळेचा अभाव म्हणून आपण धावतात तिला विराम दिला. पण उत्तरा नावाचं हे पात्र मी काल सांगितलं की महाभारतातलं सर्वात शहाणं पात्र आहे. कारण द्रौपदीला जोपर्यंत आपल्या पतीवर विश्वास होता, गुरुजनांवर विश्वास होता, स्वतःवर विश्वास होता, तोपर्यंत भगवंत आला नाही हे उत्तराला कळालं. तिला असं वाटू लागलं की या इतर लोकांना शरण गेल्यापेक्षा अरे जे स्वतःच मरणारे आहेत त्यांना शरण जाऊन मरण टळणं. ब्रह्मदेवाची कैकाने तपश्चर्या केली, अनेकांनी अमर असा वर मागण्याचा खटाटोप केला. त्याच्यामध्ये कितीतरी दैत्य राजांची नावं आहेत. पण ब्रह्मदेव म्हणतात की अरे बाबा माझंच मरण निश्चित आहे, तुम्हाला अमर कुठून करू? ज्याच्याकडे जे आहे ते सहज देता येतं, पण ज्याच्याकडे जी उपलब्धी नसेल ते देता येत नाही. म्हणून उत्तराला वाटलं ही सर्व माणसं एकमेकांच्या मरणावर टपली, त्यांना शरण जाऊन काय फायदा. म्हणून उत्तरा भगवंताला शरण जाते. आणि तेव्हा मात्र उत्तराच्या मुखातून निघालेला जो शब्द आहे व्यास त्याला श्लोकाचं रूपांतर करून फार सुंदर भागवतामध्ये त्यांनी ते सांगितलंय. पाहि पाहि महायोगिन देव देव जगत्पते नान्यं त्वद्भयं पश्य यत्र मृत्यु परस्परा. हे नाथ, हे महायोगिन, ही सर्व माणसं एकमेकाच्या मृत्यूवर उठलेली आहेत. म्हणून यांना मी शरण जाता, मी तुम्हाला शरण आहे. या ब्रह्मास्त्राने माझा गर्भ जळू पाहतोय, माझं शरीराची लाही लाई होते.
तेव्हा तुम्हाला माझं काही झालं तर चालेल, पण माझ्या बाळाला जन्माला येऊ द्या. आईचं हृदय आहे, ठीक आहे. फार सुंदर उदाहरण आमची कीर्तनकार माणसं सांगतात. एका मातेला 9 महिने 9 दिवस झाले. मरणांत वेदना आहेत, प्रसूती वेदना. तो एक क्षण असा आहे की असं वाटतं आता मेलेलं चालतं, पण ही प्रसूती नको, आहे की नाही? म्हणून हिची प्रकृती जास्त बिघडल्यामुळे दवाखान्यामध्ये नेण्यात आला. दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी त्या घरच्या लोकांच्या साईन घेतल्या. मग पती असेल, भाऊ असेल, जवळची जी माणसं आहेत त्यांच्या सह्या घेण्याची पद्धत आहे. कारण माणसं कधी उलटतील सांगता येत. डॉक्टर काय आमच्या घरी येत नाही, आम्ही डॉक्टरकडे जातो, पण कमी अधिक झालं की माणसं डॉक्टरलाही सोडत नाही. डॉक्टर काय देव आहे का? प्रयत्नाची पराकाष्ठा करूनही आमचं प्रारब्ध जर आम्हाला साथ देत नसेल तर मग तिथं मात्र मृत्यू निश्चित आहे. म्हणून डॉक्टर त्याच्यासाठी सावधानता बाळगतात आणि साईन घेतात. डॉक्टरांनी साईन घेतली आणि सांगितलं की एक तर तुमची पत्नी वाचेल किंवा बाळ वाचेल, तुम्हाला दोन्ही पैकी एकाचं चयन करायचं, एकाला निवडायचंय. तुम्हाला पत्नी पाहिजे की बाळ पाहिजे? तेव्हा लगेच पती घाईघाईने सांगतो पत्नी वाचली तर बाळ कोण आहे, नाही का? जिच्यावर मी प्रेम केलं, जिच्यासाठी, नाही का नाही? म्हणून पतीने सांगितलं की मला पत्नी, डॉक्टर साहेब माझ्या पत्नीला काही करून वाचवा. हे ऐकलं तिनं. मरणांत वेदना सहन करत असताना कानामध्ये जेव्हा शब्द गेला की एक तर बाळ वाचेल, एक तर आई वाचेल, तेव्हा तिने सांगितलं डॉक्टर मी मेले तर चालतं, पण माझ्या बाळाला जन्म घेऊ द्या, त्याला हे जग पाहू द्या, त्याच्या डोळ्याने मी ह्या जगाला बघेल, पण माझं बाळ जगलं पाहिजे. याला आई म्हणतात. म्हणून उत्तराही तशी बनते की देवा माझं काही झालं तर चालेल रे, पण माझं बाळ मात्र जन्माला आलं पाहिजे. हा पांडवांचा एकुलता एक वंशच माझ्या गर्भामध्ये वाढतोय, ही तुझी जबाबदारी आहे. तू आमच्या कुळावर नेहमी कृपा केली आहेस, आताही तुला त्याचं रक्षण करायचंय. म्हणून विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. सत्ता करण्यासाठी विश्वास असणं फार महत्वाचं आहे. अविश्वासी माणसाला विश्वास करता येत. एखाद्या ज्याच्यावर तुम्हाला विश्वास करायचा आहे, सत्ता दाखवायची, त्याच्यावर तुमचा नितांत विश्वास असणं गरजेचं आहे. त्यालाच भांडता येतं, नाही का? साधू संतांचा भगवंतावर नितांत श्रद्धा आहे, विश्वास आहे, म्हणून देवाला सुद्धा सोडलं नाही त्यांनी, नाही का नाही? आमच्या जनाबाईंनी सर्वस्व कुर्बान केलं आणि भगवंताला शिव्या सुद्धा दिल्या. जळो विठ्या तुझी रांड रंडकी झाली. सत्ता सत्ता तेव्हाच प्राप्त होते त्याच्यासाठी समर्पण असलं तर सत्ता. पत्नीने सर्वस्व समर्पण केलं म्हणून पतीवर सत्ता गाजवण्याची पत्नीला अधिकार आहे. काय काय त्यागलं आम्ही? सर्वस्व त्यागलं, आई बाप त्यागले, वडिलाचं नाव त्यागलं, सर्व काय नाही त्यागलं. स्त्रीमध्ये समर्पण आहे म्हणून स्त्री सर्वश्रेष्ठ आहे. कपाळ आमचं आहे, कपाळाला कुंकामध्ये आता तेजाब मिश्र केल्या जातं म्हणून कपाळाला अनेकाच्या काय म्हणतात त्याला, ते असं होतं ना, तरी बायकांनी सोडलं काय कुंकू लावणं. कंपाळ आमचं आहे, शरीराची नासडी आमच्या होत असली तरी ते आमचा आहे की नाही, समर्पण आहे ते. हात आमचा आहे पण चुडिया आहे की नाही. म्हणून पाय आमचे, जोडवे त्यांचे, गळा आमचा. आता अनेकांनी सोन्याच्या पोथी आहेत पण त्या गाठून घेतल्यानंतर त्याला काय ती पितळाची फिरकी असते ना, आणि ती फिरकी मग उन्हाळ्याची एवढी उभरते तरी बायकांनी पोथी तोडल्या काय.
समर्पण भाव आहे. आणि मग त्यांना अधिकार नाही तर कुणाला द्यायचा नवऱ्यावर सत्ता गाजवायचा अधिकार नाही का? अहो समर्पण असलं की देव सुद्धा मागे पुढे राहतो तो समर्पणानेच. मग माणसाची काय नाही. प्रेम भावाने हा सर्व काही आकळता येतं. सर्वात कठीण पाठ सांगितलाय प्रेमाचा. जगाच्या मालकालाही बांधता येतं त्यानं नाही का? प्रेम सूत्र दोरी न्यावे तिकडे जाया हरी असं म्हटलंय. किंवा जनाबाई तर दासी आहेत, त्यांच्याकडे काय कोणती बंधनं होती? त्यांनी जगाच्या मालकाला बंधनात टाकलं. असं तसं बांधलं नाही, हाताला बांधलं नाही, पायाला बांधलं नाही, सीधा नरड पकडलं देवाचं हे का नाही? धरीला पंढरीचा चोर आणि गळा बांधून या दोर. मग दोर का हा याचा होता का? वायराचा सोपटाचा असा दोर होता का? प्रेमाचा दोर होता. म्हणून सत्ता करण्यासाठी प्रेम भाव किंवा विश्वास, दृढ विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टी असाव्या लागतात. उत्तराचा भगवंतावर दृढ विश्वास आहे म्हणून उत्तरा भगवंताला शरण गेली आणि भगवंताने अंगुष्ठ मात्र रूप धरून उत्तराच्या गर्भाचं रक्षण केलं. काल मी सांगितलं की कुंतीने दुःख मागितलं देवाला. कोण आहे कुंती? कुंती भोजाची मुलगी आहे का? जन्म दुसऱ्याच घरी झाला, पण कुंती भोज राजाला कुंती ही दत्तक दिलेली आहे. आपल्या पुत्राला मुलगी नसल्यामुळे तिला तिथे दत्तक दिल्या गेलं. आई बापाचं सुखही तिला मिळालं नाही. पाहता पाहता कुंती मोठी झाली. दुर्वासासारखे ऋषी त्यांची सेवा करत असताना दुर्वासांनी प्रसन्न होऊन तिला मंत्र दिले. या मंत्राचा उपयोग करायचा नाही असं सांगितलं होतं, पण ती हुडवय लग्नाच्या आधीच त्याचा तिने उपयोग केला. कुमारी माता झाली. आता कितीही माणसं म्हणत असतील, पण कुमारी मातेला जगाने स्थान दिलं काय? एखादी कुमारी माता आहे आणि तुम्ही तिला, मग कोणीही असलं तरी उघडपणे तिला स्थान दिलं असं कुणी आहे का? मग तोच तत्कालीन न्याय व्यवस्था ही वेगळी होती. तेव्हा मात्र असं काहीच चालत नव्हतं. प्रत्येक गोष्टीला अनुशासन होतं. पूर्वीच्या काळी काही माणसांना वाळीत टाकण्याच्या पद्धती होत्या. कुणाला संशयावरून, कुणाला वास्तवावरून नाही का? मग असं म्हणायचे मरणादारी किंवा तोरणादारी शासन होतं. ते शासन एखाद्याचं वाईट पाऊल पडलं की त्याला ते शासन दिलं जायचं. अलीकडे सर्व गोष्टी बदलत गेल्या. मग तत्कालीन ती व्यवस्था आहे की कुंतीने दरवाजाच्या बाहेर 9 महिने 9 दिवस ऊन सुद्धा बघितलं नाही. स्वतःला कोंडून घेतलं आणि बाळाला जन्म दिल्याबरोबर पाण्यामध्ये वाहून दिलं. काय म्हणलं असेल ते मातेचं हृदय. किती दुःख पचवलं कुंतीने. पुढे लग्न झालं पंडू राजाशी. पंडू राजाला पंडू नावाचा रोग झाला. शापामुळे राजाचं सर्वांग थरथर कापायचं. आधी करून त्याला रोगग्रस्त राजा, त्याला शाप होता, जेव्हा तुला पत्नीचा संयोग घडेल त्या दिवशी तुला मृत्यू येईल. लग्न केलं राजकुमारासोबत, पण पतीचं सुख एक दिवसही न भोगलेली कुंती आहे. यापेक्षा कोणतं दुःख मोठं आहे? म्हणून एके दिवशी कुंती स्नान करून जेव्हा केस वाळवत होती, राजाला राहवलं नाही, मोहात पडला आणि जेव्हा स्पर्श करायला गेला त्याच वेळी मृत्यूला प्राप्त झाला. किती दुःख भोगलं कुंतीने, तरीही देवाला दुःख मागते आहे. का दुःख मागते? कारण सुखात देवाचं स्मरण होत नाही. दुःख आल्यानंतर माणसं स्मरण केल्याशिवाय राहत
मग तो कसाही माणूस असला, त्याच्यावर जर का दुःख आलं, कितीही देवाला न मानणारा माणूस असला तरी देवाला हात जोड्याशिवाय राहत. माणसाचा स्वभावच आहे. अंगाला आला ताप की देवा तू माझा बाप, आणि अंगाचा निवला ताप की मी देवाच्या बापाचा बाप. म्हणून कुंतीला ते माहित आहे की सुखामध्ये देवाचं स्मरण होत नाही, मात्र दुःखात विसरता येत नाही. म्हणून कुंती देवाला दुःख मागते. सुख में सुमिरन सब करे, दुख में करे ना को. सुख में सुमिरन सब करे, दुख में करे ना को. सुख में सुमिरन जो करे, दुख काहे को कबीरा, सुख काहे को. दुख में सुमिरन सब करे, दुख में करे ना को. जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होई कबीरा, दुख काहे होई. सुख में सुमिरन सब करे, दुख में करे ना कोई. दुख में सुमिरन करे, दुख काय को. सुख में सुमिरन करे तो दुःख काय को होय. कबीरजी म्हणतात, सुखामध्ये जर देवाचं स्मरण झालं तर दुःख मात्र प्राप्त होणार नाही. दुःखामध्ये आम्हाला देव आठवतो. म्हणून कुंती म्हणते, देवा फक्त मला दुःख दे, कारण दुःखामध्ये तुझं स्मरण होईल. आणि तुझं स्मरण झाल्यानंतर आतापर्यंत आमचा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा आम्ही तुझं स्मरण केलं तेव्हा तेव्हा मात्र तू आलेलाच आहे. लाक्षागृहामध्ये रक्षण केलं असेल, आणि नाना संकटातून तू आम्हाला आतापर्यंत वाचवलंय. म्हणून आमच्यावर कायम कायम संकट येऊ दे, आणि पुन्हा पुन्हा तुझ्या दर्शनाचा लाभ आम्हाला होऊ दे. येण्याप्रमाणे कुंतीची मागणी. कुंतीचा निरोप घेऊन भगवंत निघाले. बऱ्याच दिवसाचा आता हस्तिनापुराला वास्तव्य होतं. सोबत अर्जुनाधिक सर्वजण आहेत. भगवंतानी सर्वांचा निरोप घेतला, परंतु आता धर्माला मात्र फार दुःख वाटायला लागलं. एवढं दुःख करायला लागला राजा धर्म. म्हणू लागला, कान्हा अरे या राज्यासाठी, या नश्वर सुखासाठी मी माझे आप्तेष्ट पाहिले नाही, गुरुजन पाहिले नाही. सर्वांना मारलं रे. सर्वांशी युद्ध केलं, सर्वांवर शस्त्र चालवली, पण ज्या राज्याचा भोग मला घ्यायचा आहे त्याच्यासाठी शरीर आता साथ देत नाही. या नश्वर शरीरासाठी मी राज्य सुद्धा माझ्या आप्तेष्टांना गमावून कमवलंय, पण आता या शरीरामध्ये तेवढी क्षमता नाही की राज्याचा उपभोग मला घेता येईल. म्हणून नाना प्रकारचं दुःख युधिष्ठिर करतो, आणि त्याला नाना ऐतिहासिक घटना सांगून भगवंत त्याची सांत्वना करतात. निघाले भगवंत द्वारकेला. आता अर्जुन सोबत निघालाय. अर्जुन आणि भगवंत दोघेही द्वारकेला गेले.
बरेच दिवस झाले, 6 महिने झाले, अजून वार्ता नाही म्हणून धर्मराजाला चिंता वाटू लागली. बऱ्याच दिवसाचा माझा पार्थ भगवंतासोबत गेला, पण काही सांगावा नाही, ख्याली नाही, खुशाली नाही. मागे परत काहीच बातमी आली नाही. काय झालं असेल? हा, व्यग्रता वाटायला लागली. इतक्यामध्ये विदुरजी काका, महाभारताचं धर्मयुद्ध झालं तेव्हा विदुरजी काका तीर्थाटनाला गेलेले. शहाणी माणसं भांडणात पडत नाहीत. सांगून पाहिलं त्यांचं त्यांना द्या, पण ऐकलं नाही दुर्योधनादिक सर्वांनी. म्हणून विदुरजी तीर्थाटन करण्यासाठी निघून गेले. आज विदुर काका परत आले आहेत. परत आल्यानंतर धर्मराजाला एवढा आनंद. धर्माने ताडकन सिंहासनावरून उडी मारली आणि विदुरजींना साष्टांग प्रणिपात करतो आहे. विचारू लागला, अधीर झाला भावाची वार्ता ऐकण्यासाठी, कृष्णाची वार्ता ऐकण्यासाठी. पण आतापर्यंत सांगणार कुणी नव्हतं. आता विदुरजी आले म्हटल्यानंतर धर्माला फार बरं वाटलं. काका, तुम्ही द्वारकेला गेला होतात ना? कृष्ण कसा आहे? अर्जुन अजून आला नाही? वसुदेव देवकी कसे आहेत? म्हातारे झाले असतील ना? कृष्णाचे पुत्र, कृष्णाचे पौत्र, कृष्णाच्या सुना कशा आहेत? सर्व यादव कसे आहेत? सगळी द्वारिका सुखी आहे ना? सर्व तिकडे कुशल मंगल आहे ना? नाना प्रकारचे प्रश्न धर्मराजा विदुरजींना विचारतो. पण विदुरजी मानेनच नकार हुकार देतात, बोलायला तयार नाही. एवढंच सांगितलं, रे धर्मा, अरे मी बऱ्याच दिवसाचं तीर्थाटन करून थकलोय रे. आता मला सक्त आरामाची आवश्यकता आहे. तेव्हा आता तू मला आराम करायचा आहे म्हणून आपल्या विश्राम कक्षामध्ये विदुरजी निघून गेले. धर्माला पुन्हा चिंता वाटायला लागली. काहीच बातमी द्वारकेवरून येत नाही. भीमाला जवळ बोलवलं. भीमा, काय झालं असेल रे? सगळे अपशकुन होत आहेत. बघ ना, ही गाढवं ओरडतायत. बघ, गायीसारखे शुभ पशु माझ्या डाव्या हाताला चाललेत रे. अरे, देवाच्या मूर्ती मंदिरामध्ये गेलो तर देवाच्या मूर्ती सुद्धा रडवेल्या झाल्या. अरे, या हस्तिनापुराचा राजा आहे धर्म, याच्यावर गावात हिंडणारी कुंत्री निडरपणे भुंकतायत. बघ ना, अंतरिक्षामध्ये आग लागल्यासारखी झाली. कोणत्या घटनेची सूचना आम्हाला हे देत आहेत? आता खूप भोगलं रे, आता भोगवत नाही. म्हणून मनाला चिंता आहे. इतक्यामध्ये धर्मसभेमध्ये अर्जुनाचं आगमन झालं. अर्जुनाला महाद्वारामध्ये पाहिल्याबरोबर धर्मराजाला राहावलं नाही. एवढी अधीरता आहे. पळतच जाऊन आपल्या बंधूला कडकडून मिठी मारतायत. पार्था, सख्या, अर्जुना, आलास तू? अरे, किती दिवस झाले. बातमी तरी पाठवायची, खुशाली तरी पाठवायची. तुला करमलं कसं? कसा आहेस? कृष्ण बरा आहे ना? वसुदेव देवकी, 56 कोटी यादव, कृष्णाचे पुत्र, कृष्णाचे पौत्र, कृष्णाच्या राण्या, रुक्मिणी आदी कशा आहेत? खुशाल आहेत ना सगळ्या? कुशल मंगल आहे ना तिकडं? नाना प्रकारचे प्रश्न आज युधिष्ठिर विचारतोय. पण पाषाणवत पुतळ्यागत अर्जुन उभा आहे. काही सुद्धा बोलायला तयार नाही. अरे सख्या, तुला कुणी युद्धात परास्त केलं काय? तू कुणाला वचन दिलं? एखाद्या सुंदर स्त्रीला वचन दिलं आणि तू पूर्तता करू शकला नाहीस का? तुला झालं काय? कुणाला एखादी गोष्ट देऊ केली आणि तुझ्याकडून ती देता आली नाही म्हणून तू निशब्द आहेस का?
तुला बरं नाही का? तुझी प्रकृती बरी नाही का? तुला झालं तरी काय? तेव्हा अर्जुनाला वाटलं बंधूचा किती अंत बघावा. अर्जुनाने आपल्या आसवांचा बांध खुला केला. घळा 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 नेत्रा वाट आसव वाहत आहेत. दादा, ज्यानं आपल्या घरी घोडी धुतली, एवढंच नाही दादा, ज्यानं लाक्षागृहामध्ये आमचं रक्षण केलं, एवढंच नाही दादा, उत्तराच्या गर्भामध्ये जाऊन ज्याने आमच्या वंशजाचं रक्षण केलं, एवढंच नाही दादा, ज्याने आमच्या राजसू यज्ञामध्ये उष्टावळी काढली, एवढंच नाही दादा, जेव्हा मी मोहग्रस्त झालो होतो, धर्मयुद्ध सुरू करायचं, पण मी जेव्हा शस्त्र खाली ठेवली, तेव्हा मात्र ज्याने जगाच्या कल्याणासाठी भगवद्गीतेसारखं शास्त्र मला रणांगणामध्ये सांगितलं, तेव्हा मला नाना उपाधी बहाल केल्या. सख्या, अर्जुना, पार्था, कुरुनंदना, कुंती पुत्रा, असा तुझा माझा जगाचा प्राण हे धराधाम सोडून स्वधामाला गेला. असं म्हटल्याबरोबर हा करता वार्ता सगळीकडे पसरली. कुंतीच्या कानावर गेल्याबरोबर कुंतीने पद्मासन लावलं आणि आपले पंचप्राण त्या परमात्म्याला समर्पित केले. प्रेम करावं तसं दशरथाने प्रेम केलं प्रभू रामावर. रामाच्या वियोगात मरण पत्करलं, ही प्रेमाची जात आहे. यालाच प्रेम म्हणतात, यालाच भक्ती म्हणतात. म्हणून कुंतीने देवाला आपले प्राण अर्पण केले. भगवंत धराधाम सोडून गेले, ही वार्ता पांडवाधिक सर्वांना आता नकोशी झाली. सर्वांनी स्वर्गारोहण करायचं ठरवलं, पण त्याच्या आत मग परीक्षितीच्या जन्माची कथा श्रीमद भागवतामध्ये आली आहे. राजा परीक्षिती गर्भामध्ये ज्याचं देवानी रक्षण केलं, ती उत्तरेच्या गर्भाचं प्रभूनं रक्षण केलं. आता 9 महिने 9 दिवस भरले, सर्व ग्रह अनुकूल झाले आणि आज उत्तराची प्रसूती झाली. हे बाळ जन्माला आल्याबरोबर सर्वांना पाहू लागलं की मला गर्भामध्ये माझा रक्षण करता जो प्रभू आहे तो दिसत नाही, म्हणून सर्वांच्या मुखाकडे बघायला लागलं. असं म्हणतात, जेव्हा भगवंत द्वारकेवरून पहिल्यानं कुंची आणि टोपरं घेऊन जाण्याची पद्धती होती, नामदेवाच्या पुत्राला सुद्धा भगवान पंढरीनाथ कुंची आणि टोपरं घेऊन गेलेले. नाही, फार सुंदर आहे ते. नामदेवा म्हणून नामदेवा पुत्र झाला, विठू बारशासी आला. तसा भगवंतही मग कुंची आणि टोपरं घेऊन परीक्षितीच्या बारशाला आले. आणि जेव्हा बघितलं, भगवंताच्या मुखाकडे बघितल्यानंतर हा खुदू खुदू हसायला लागला. हाच होता तो, माझं ज्याने गर्भामध्ये रक्षण केलं ना, हाच आहे तो. आणि प्रत्येकाच्या मुखाचं परीक्षण करत होता, म्हणून त्याचं नाव परीक्षिती असं ठेवण्यात आलं. आणि गर्भामध्ये विष्णूनं रक्षण केलं म्हणून एक नाव परीक्षितीचं विष्णू रातही ठेवण्यात आलं. येण्याप्रमाणे हळूहळू आता परीक्षिती मोठा झाला. नवयवनाला प्राप्त झालेला परीक्षिती धर्माने ठरवलं की भगवंत आता धराधाम सोडून गेले, म्हणून आता आपल्यालाही स्वर्गारोहण करायचं. ती कथा भागवतामध्ये आली नाही, पण
भागवतकार सांगतात, आमच्या गुरुजींनी मला सांगितलेले पूज्य हरिभक्तीपरायण बालानंद स्वामी ज्यांच्याकडे मी भागवताचं अध्ययन केलं वृंदावनमध्ये, माझे शिक्षा गुरु आहेत ते. दीक्षा गुरु वेगळे आणि शिक्षा गुरु वेगळे. माझे दीक्षा गुरु आहे परमपूज्य गुरुदेव पळसखेड आश्रम आणि शिक्षा गुरु आहेत पूज्य गुरुदेव बालानंद स्वामी उडिया बाबा आश्रम श्रीधाम वृंदावन. म्हणून त्यांच्या मुखातून मी ऐकलं की जेव्हा धर्माधिक सर्वांनी स्वर्गारोहण करायचं ठरवलं, पण आता राजाला कुणीतरी उत्तर अधिकारी असल्याशिवाय त्या राजाला राजाचा त्याग करता येत नाही. धर्मशास्त्र सांगते त्या राजगादीला योग्य वारसाची त्या ठिकाणी हे त्याला गादी देऊन राजगादी देऊन मग नंतर त्या राजाने त्या राज्याचा त्याग करायचा असं धर्मशास्त्राचा नियम आहे. आणि त्या नियमाला अनुसरून मग धर्माने नवयौवनाला प्राप्त झालेला परीक्षिती याला राज्यारोहण करून त्याच्यावर राजछत्र धरून आता स्वर्गारोहणाची तयारी सुरू झाली. धर्म स्वर्गाला जायचं म्हणतो बरोबर चारही भावंड निघाले, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. द्रौपदी म्हणाली मी कशाला मागे राहू, द्रौपदी ही बरोबर निघाली. सर्वजण स्वर्गारोहण करत असताना मग प्रत्येक सोबत यमधर्म कुत्र्याच्या रूपाने आहेत. यमधर्म नाना प्रकारच्या घटना सांगत युधिष्ठिराच्या बरोबरीने चालतात. पाहता पाहता सर्वात पहिलं नकुलाचं शरीर सांडलं, मग सहदेवाचं शरीर सांडलं. असं म्हणतात की नकुला इतका बलशाली त्या पूर्ण योद्ध्यामध्ये कुणी नव्हता, पण नकुलाने कधी शस्त्र हातामध्ये घेतलं नाही किंवा एक शब्दही कधी बोललेला नाही. कुठेही त्याच्या संवादाचा उल्लेख मिळत नाही, म्हणून त्याचं शरीर सांडलं असावं. सहदेवाचंही सांडलं, द्रौपदीचंही सांडलं. आता द्रौपदीचं शरीर पडलं म्हटल्याबरोबर अर्थात मग यमधर्माने विचारलं की द्रौपदी 5 पतिव्रतामध्ये तिला सन्मान आहे, तरी तिला का आवेळी मृत्यू यावा, तिला स्वर्गामध्ये माझ्या बरोबरीनं का जाता येऊ नये. तेव्हा यमधर्म सांगतात राजा, ही तुमची 5 जणांची पत्नी असली तरीच सर्वाधिक प्रेम अर्जुनावर होतं. तिनं प्रेमामध्ये भेद केला म्हणून तिला आवेळी मृत्यू प्राप्त झाला. येण्याप्रमाणे पुढे भीमाचंही शरीर सांडलं. भीमाचं शरीर सांडल्यानंतर युधिष्ठिर विचारायला लागला, भीमासारखा बलशाली सर्वाधिक धर्मयुद्धामध्ये माणसांना मृत्यू देणारा हा भीम आहे, सर्वाधिक माणसं मारली ती भीमाने, मग एवढा बलदंड बलशाली असताना त्याच्या शरीराने का सांडावं. तेव्हा यमधर्म सांगतात अरे याला बल आहे, पण या बलाचा उन्मादही तेवढाच आहे. जेव्हा राजसू यज्ञ झाला तेव्हा भीमाकडे ते काम आलं होतं की सर्व साधू संतांना जेवू घालायचं. जी माणसं जेवायला आली त्या सर्वांना सन्मानपूर्वक पंक्तीची देखरेख करायची, कुणीही उपास पोटी जाता कामा नये. आता वाढणारी माणसं ज्यांना त्या गोष्टीचा ताळमेळ नाही, कोणत्या
हे अन्न इतक्या लोकांना पुरेल का ना पुरेल, अजून 100 माणसं जेवायची आहेत ना, मग थोडा हात आखडून वाढावं असं काही माणसं आग्रह करू वाढतात. मग ताटामध्ये गंजच्या गंज ठेवणारी ही माणसं आहेत. आता या भीमाने पाहिलं, आग्रह करून वाढणारे वाढत होते. मग आता ताटावर पात्रामध्ये अन्नाचे ढीग आहेत. भीमाने गदा खांद्यावर घेतली आणि सांगितलं, जर का कुणी पात्रावर काही ठेवलं ना तर गाठ माझ्याशी आहे. आणि म्हणून त्याचं शरीर सांडलं. बलाचा उन्माद आहे. शिवाय तो जर जेवायला बसला तर त्याला 12 खंड्या अन्न लागायचं. मग 12 खंड्या कशाला म्हणतात ते आता खंडीच माहित नाही आम्हाला, नाही का? मागच्याचा विचार न करणं. 12 खंड्या म्हणजे खूप जास्त खायचा हा त्याचा अर्थ आहे. मागे किती जेवायला राहिलेत, मागे राहील का नाही याचा विचार न करता खाणारा असा तो भीम. म्हणून त्याचं शरीर सांडलं असावं. अर्जुनाचंही शरीर सांडलं. सर्वच जण, सर्वांची शरीर सुटली. आता धर्मराजा एकटे चालायला लागले. चालता चालता सहज म्हणून धर्मराजाचा अंगठा पायाचा गळून पडला. अंगठा गळाल्याबरोबर धर्मराजाने विचारलं, या सर्वांची शरीर सांडली, माझा फक्त अंगठाच गळला, याला काय कारण? मी तर जीवनामध्ये असा कोणताच प्रमाद केलेला नाही, तरीही मला का शिक्षा मिळाली? तेव्हा यमधर्म सांगतात, राजा, जेव्हा द्रोणाचार्य आणि अर्जुनाचं युद्ध सुरू होतं, द्रोणाचार्य आता आटोपत नाहीत, म्हणून श्रीकृष्णानं युक्ती केली. एक अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि वार्ता उठवून दिली, पसरवून दिली की अश्वत्थामा मेला आहे. आता अश्वत्थामा हा द्रोणाचार्याचा पुत्र. आता पुत्र वधाने बाप साहजिकच हतबल होईल, निर्बल होईल आणि वधायला सोपा जाईल, हा त्याचा युद्धनीती याला म्हणतात. पण द्रोणाचार्य ते आहेत, त्यांना आपल्या स्वपुत्राच्या बलावर विश्वास आहे. ज्या अर्जुनाला मी युद्ध शिकवलं, युद्ध कला ज्याला दिली तो अवध्य आहे, तर ज्याला मी जन्म दिला त्याला सुद्धा मी ती युद्ध कला शिकवली आहे, तो सहजासहजी मरणार नाही. द्रोणाचार्याला खरं वाटेना वार्ता कानावर आली, पण द्रोणाचार्य थांबायला तयार नाही. म्हणाले, माझा विश्वास बसत नाही या गोष्टीवर, मला त्याची शहानिशा केली पाहिजे. म्हणून पांडवाकडे जेव्हा जातात, पांडवाकडे आल्यानंतर पांडवांनी दुःख झाल्याचं नाटक करायला लागले. सर्व अधोवदन झाले, खाली बघायला लागले की गुरुचा पुत्र वारला याचं दुःख त्यांना दाखवायचं होतं. ते पाहिल्यानंतर तरीही द्रोणाचार्याचा म्हणाले, तुम्ही सर्व नाटक करू शकता, माझा विश्वास नाही तुमच्यावर. माझा पुत्र असा सहजासहजी वदल्या जाणाऱ्यापैकी नाही, तो वीर आहे. माझा फक्त युधिष्ठिरावर विश्वास आहे, धर्मावर विश्वास आहे. आणि म्हणून धर्मराजाला विचारलं की मी ऐकलेली वार्ता खरी आहे का? खरंच अश्वत्थामा वारला काय? त्याला मृत्यू दिला काय? तेव्हा धर्मराजाने खरं बोलला नाही आणि खोटं सांगितलं नाही. तो म्हणाला, अश्वत्थामा मेलाय, पण नरो वा कुंजरो, नर मेला का हत्ती मेला हे मला काय माहित नाही, पण अश्वत्थामा मात्र मेलाय. कुंजर म्हणजे हत्ती. आणि तेवढंच एक चूक झाली जीवनामध्ये आणि त्याच्यामुळे अंगठा गळून पडला. आता आमचं काय होईल तुम्ही सांगा बरं? आम्ही तर सत्याच्या नावाखाली सगळं असत्यच चाललंय ना आमचं, नाही का? फक्त सत्याचा आश्रय आहे, पण सत्याचा अंगीकार कुणीही केलेला नाही. म्हणून येण्याप्रमाणे पांडवांचं स्वर्गारोहण. राजा परीक्षिती आता
परीक्षितीचं राज्य सुरू झालं. परीक्षितीने 10 दिशावर दिग्विजय प्रस्थापित केला. चक्रवर्ती सम्राट राजा परीक्षिती झाला. एके दिवशी मृगया करण्यासाठी, शिकार करण्यासाठी म्हणून राजा जेव्हा वनामध्ये गेला असताना त्यांनी बघितलं की एक बैल आहे आणि एक गाय आहे. गायीच्या डोळ्यामध्ये आसवं मावत नाहीत. बैलाचा आणि गायीचा काहीतरी संवाद चालला आहे आणि तिथे एक काळा कुट्ट राजवेशधारी, राजवस्त्र परिधान केलेला, राजमुकुट डोक्यावर असलेला असा एक मनुष्य त्या दोघांवरती शस्त्र उगारून त्यांना मारण्यासाठी धावून आलेला आहे. हे पाहिल्यानंतर राजा परीक्षितीला राहावलं नाही. तो कडाडला, अरे राजाचा वेश परिधान केल्याने राजा होता येत नाही. राजा त्याला म्हणावं, राजाला प्रजा ही पुत्रवत असते. राजाने प्रजेवर पुत्रासारखं प्रेम करावं आणि प्रजेने सुद्धा राजाला पितृवत मानावं. रक्षण करता आहे राजा. म्हणून तुला मृत्यूदंड दिल्याशिवाय राहणार नाही. तू प्रमादी आहेस तू. म्हणून असं म्हणून जेव्हा शस्त्राला हात घातला तेव्हा मात्र तो काळा कुट्ट जो पुरुष होता तो शरण आला. म्हणाला, राजा मला मृत्यू देऊ नको. तू कोण आहेस? मी कली आहे. कली? हो, कलियुग. ज्या दिवशी भगवंत हे धराधाम सोडून गेले त्या दिवशी या दुष्ट कलियुगाची सुरुवात झालेली आहे. त्याच दिवशी द्वापार युगाचा अंत आणि कलियुगाची सुरुवात आहे. म्हणून कलियुग म्हणायला लागला, राजा माझा जन्म झालाय, मी कली आहे. आणि कलियुगामध्ये धर्माला फक्त एकच पाय आहे आणि तोही एक पाद असणारा धर्म, त्रिपाद त्याचे भंग झालेले आहे. आणि त्याच धर्म म्हणजे तो बैल, आणि बैल हा धर्माचं प्रतीक आहे. आणि भगवान भोलेनाथ हे धर्मावर आरूढ आहेत. भोले बाबाचं वाहन आहे ना नंदी, मग धर्मावर आरूढ आहेत ते. म्हणून राजा परीक्षिती म्हणायला लागला की तू कोण आहेस? तेव्हा त्यांनी सांगितलं, मी कली आहे, माझा जन्म झालाय. तेव्हा तू मला मारू शकत नाही, मला जीवदान दे. म्हणून शरणांगती पत्करली. पण राजा म्हणाला, तू मुक्या प्राण्यांना त्यांना दंड देतोय, त्यामुळे तुला माझ्या राज्यामध्ये राहता येणार नाही. माझं राज्य सोडून तुला कुठे जाता येईल तिकडे जा. तुला माझ्या राज्यात राहण्याचा अधिकार नाही. हे राज्य राजा परीक्षितीचं आहे. हे राज्य राजा धर्माचं आहे. इथे फक्त धर्मालाच राहण्याची अनुमती आहे, अधर्माला मात्र इथे राहता येणार नाही. तेव्हा कलियुग म्हणायला लागला, राजा अरे सगळीकडे तुझं राज्य आहे, 10 दिशात तुझं राज्य आहे, तू चक्रवर्ती आहेस. मी जाऊ तरी कुठं? आता हे जग सोडून मला कुठं धाडतोस? तेव्हा राजा, मी जरी दुष्ट असेल रे, पण माझ्यामध्ये एक गुण फार चांगला आहे आणि आपल्यातला तो चांगला गुण. मग राजा परीक्षितीला कलियुग सांगायला लागला. कोणता गुण होता? ते म्हणाला की इतर युगामध्ये ज्या साधना पद्धती आहेत, द्वापार युगामध्ये वेगळी साधना पद्धती, त्रेता युगामध्ये वेगळी साधना पद्धती आणि सत्य युगामध्ये वेगळी साधना पद्धती, कलियुगामध्ये वेगळी साधना पद्धती. पैकी सर्वात सोपी साधना पद्धती आहे कलियुगाची. कलियुगा माझी कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे
करावे कीर्तन कलियुगा करावे कलियुगा करावे कीर्तन कलियुगा करावे कीर्तन कलियुगा करावे कीर्तन कलियुगा करावे कीर्तन तेरे नारायण देईल भेटी तेरे नारायण देईल भेटी कलियुगा माझी करावे कीर्तन आ कलियुगा माझी करावे कीर्तन तेरे नारायण देईल भेटी तेरे नारायण देईल भेटी कलियुगा करावे कीर्तन कलियुगा